नमस्कार. कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत, खुसखुशीत असे अनारसे बनवणार आहोत. आता अनारसे म्हटलं तर काय होतं की तांदूळ भिजवण्यापासून ते तळण्यापर्यंतची जी प्रोसिजर आहे त्याला फार दिवस लागतात, त्यामुळं आपल्याला अवघड वाटते. पण तसं काहीही नाही. अनारसे अगदी सोपे आहेत. फक्त पीठ भिजवण्याला थोडासा वेळ लागतो आणि अनारसे बनवायला घेतले की त्याला वेळ लागत नाही. आणि एवढ्या दिवस जर आपण पीठ भिजवलं आणि अनारसे जेव्हा आपण तेलात सोडतो आणि ते जर अनारसे हसले तर मात्र फार दुःख होतं. पण आता तुमचे हे अनारसे अजिबात हसणार नाहीत. चला तर असे हे खुसखुशीत खमंग असे हे अनारसे कसे बनवायचे ते पाहूया. त्यासाठी मी एक इथं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी मोजून 2 वाट्या तांदूळ घेतलेला आहे. आता इथं प्रमाण लक्षात ठेवा. 2 वाट्या तांदूळ म्हणजे हे अर्धा किलो तांदूळ आहे. आणि हे तांदूळ जे आहे ते जुने तांदूळ आहेत, म्हणजे रेशनचे जे तांदूळ म्हणतो आपण ते तांदूळ आहेत. अगदी ते इंद्रायणी वगैरे सुहासिक तांदूळ इथं अजिबात वापरायचे नाही. चिकट असतात ते तांदूळ वापरायचं नाही. फक्त काय करायचं, हे तांदूळ आपण घ्यायचे, स्वच्छ धुवायचे आणि याला थोडंसं पाणी ओतून आपण काय करायचं, हे झाकून भिजवायला ठेवायचं. आता एक दिवस आपण भिजवलेलं आहे, दुसऱ्या दिवशी पुन्हा काढायचं आणि पुन्हा स्वच्छ धुवून घ्यायचे, पुन्हा आपण याला भिजायला घालायचं. असं सलग 2 दिवस करायचं आणि तिसऱ्या दिवशी बघा मी आज इथं काढलेलं आहे. आता पुन्हा एकदा हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि काय करायचं, त्यानंतर आपण एक भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यावरती एक चाळण ठेवायची आणि हे तांदूळ त्याच्यावरती टाकायचे आणि काय करायचं, लगेचच आपण हे स्वच्छ धुवून घ्यायचे. म्हणजे हे तांदूळ आपण तिसऱ्या दिवशी काढलेले आहेत. आता तिसऱ्या दिवशी हे तांदूळ पूर्ण पाणी निथळवून घ्यायचं आणि पाणी पूर्ण निथळलं की त्यानंतर एका सुती कपड्यावरती हे तांदूळ आपण पसरवणार आहोत. आता तांदूळ आपण इथं छान असे पसरवलेले आहेत. आता सकाळी आपण हे जर पसरवले असतील तर 2 ते 3 तासात हे छान असे सुकले जातात. म्हणजे फॅन खाली वाळवायचं, ह्याला उन्हामध्ये वाळवायचं नाही. आता इथं तांदूळ पूर्ण आपले हे सुकून झालेले आहेत. म्हणजे मी असं या पद्धतीनं पसरवून नंतर आपण काय करायचं, 2 ते 3 तासानंतर आपले हे तांदूळ सुकलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. चला तर आता हे सुकलेले तांदूळ एका भांड्यामध्ये काढायचं आणि तसंच हे भांडं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आणि ह्याचं पीठ करून घ्यायचं. लक्षात ठेवा, इथं तांदळामध्ये थोडंसं मॉइश्चर असायला हवं, कारण थोडेसे ओले असायला हवेत असं सांगायचं आहे. चला तर इथे मिक्सरमध्ये सगळे हे काढून घेतलेले आहेत आणि आता ह्याची बारीक अशी आपण पावडर करून घेणार आहोत, म्हणजे पीठ बनवून घेणार आहोत. आता पीठ बघा एकदम बारीक तळून घ्यायचं आहे. हे तुम्ही गिरणीमधून पण आणू शकता, पण गिरणीमधून आणण्यापेक्षा आपण घरी मिक्सरला जरी बनवलं तरी देखील चालू शकतं. चला तर आता एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपण हे पीठ मोजून घेणार आहोत. आता ही जी प्रोसिजर मी केली अगोदर, जे पीठ काढलं ते पीठ मी 3 दिवसानंतर काढलेलं आहे. आता तिसऱ्या दिवशी आपण जेव्हा सकाळी काढलेलं पीठ आहे, आता पीठ काढल्या लगेचच काय करायचं, हे पीठ आपण मोजून घ्यायचं आहे. तर बघा 2 ते 3 वाट्या आपलं म्हणजे फुल्ल 3 वाट्या इथं पीठ झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता, मी व्हिडिओमध्ये बरोबर 3 वाट्या प्रमाण दाखवलेलं आहे. आता 3 वाट्या तांदळामध्ये म्हणजे पिठामध्ये आपण बरोबर 1 वाटी गूळ घालणार आहोत. गूळ घालताना मात्र लक्षात ठेवा, अगदी मऊ असा गूळ असायला हवा. आता हे सगळं मिश्रण एकजीव करायचं. आता हे मिश्रण तुम्हाला थोडंसं कोरडं वाटतं, त्यामुळं काय करायचं, तसंच हे पीठ सगळं मिक्सरला बारीक म्हणजे फिरवून घ्यायचं. थोडं थोडं जरी फिरवलं तर या पद्धतीनं असं हे मिश्रण तयार होतं. तुम्ही व्हिडिओमध्ये मी दाखवते, तुम्ही पाहू शकता. चला तर आता हे पीठ असं तयार झालेलं आहे. आता ह्याचे असे व्यवस्थित गोळे करून घ्यायचे. बघा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनं असे गोळे करून घ्यायचं आणि एका आपण डब्यामध्ये ठेवून द्यायचं. बघा मी तर सगळे गोळे करून घेतलेले आहेत आणि एका डब्यामध्ये ठेवलेले आहेत. बघा लक्षात ठेवा, प्रमाण मात्र इथं महत्त्वाचं आहे आणि दुसरं म्हणजे तांदूळ भिजवण्याची प्रक्रिया महत्त्वाची आहे. 3 दिवसानंतर आपण हे पीठ काढून घेतलेलं आहे. आता बघा असं पीठ हे डब्यामध्ये झाकून ठेवायचं आणि त्यानंतर आपल्याला हे 2 दिवस पीठ भिजवून घ्यायचं आहे. चला आता तर हे जे पीठ आपण भिजायला घातलं त्याला 2 दिवस भिजवून घेतलेले आहेत. आता आपण नंतर पीठ काढून गोळे तयार केले तेव्हा आपण त्याच्यानंतर 2 दिवसानंतर आपण हे पीठ उघडून बघायचं आहे. 2 दिवसानंतर मात्र हे पीठ छान असं मुरलेलं असतं. चला तर त्यातला एक गोळा मी काढून घेतलेला आहे आणि बाकीचं पीठ मी ठेवून देणार आहे. आता त्यानंतर बघा मी इथे एक भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये काय करायचं, हे पीठ घ्यायचं आणि छान असं आपल्याला हे पुन्हा एकदा मर्दून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, आपलं माप मात्र म्हणजे जे प्रमाण घेतलं आहे ते परफेक्ट झालेलं आहे, त्यामुळे पीठ देखील परफेक्टच बनलेलं आहे.
काय करतात काहीजण हे पीठ असं घट्टसर होतं, म्हणजे घट्टसर झालं तर त्यामध्ये केळ वगैरे वापरलं जातं. पण आपण इथं काहीही वापरलेलं नाही, कारण आपलं प्रमाणच व्यवस्थित झालेलं आहे. पीठ मात्र अगदी खमंग झालेलं आहे, म्हणजे अगदी छान भिजलेलं आहे. त्यामुळे व्यवस्थित असे हे पीठ फर्मेट झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर त्यातलं मी थोडं एक 5 मिनटं तर आपल्याला हे पीठ काय करायचं आहे, मळून घ्यायचं आहे. मळून घेतलं की छान असं पुन्हा एकदा हे पीठ मऊसूत तयार होतं. चला तर छान असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता काय करायचं, मी एक पोळपाट घेतलेला आहे. त्या पोळपाटावरती थोडीशी खसखस टाकलेली आहे आणि त्या खसखसीवरती बघा मी हातावरती गोळा घेतलेला आहे, तरी देखील हातावरती देखील तेव्हा थापून घेऊ शकतो. इतकं आपलं हे पीठ परफेक्ट आणि छान असं भिजलं गेलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. बघा अजिबात कडेने त्याला चिरा वगैरे गेलेला नाही. अगदी मस्त असं हे पीठ मऊ मऊ असं हे पीठ आपलं भिजलं गेलेलं आहे. पोळपाटावरती खसखसावरती ठेवायचं आणि छान असं थापून घ्यायचं. बघा आपल्या ह्या बोटांच्या सहाय्याने आपण हे अनारसे थापून घ्यायचे आहेत. बघा खसखस लावून आपण हे मस्त असे एक करून हे सगळं काय करायचं आहे, थापून घ्यायचं आहे. इथं मात्र लक्षात ठेवा, तुम्ही पाहू शकता अतिशय मस्त असं हे अनारस बनलेले आहे. अगदी हातावरती जरी तुम्ही घेऊन असं थापला तरी देखील अतिशय सुंदर असे अनारसे होतात. अजिबात चिरा पडलेल्या नाहीत, तुम्ही पाहू शकता. इथं फक्त आपल्याला पीठ भिजवण्याची प्रक्रिया आहे, ती मात्र जास्त दिवस लागते आणि तिथून पुढं एकदा जर काही अनारसे करायला घेतले तर जास्त वेळ लागत नाही. लगेचच आपले हे अनारसे तयार होतात. पण पीठ मात्र व्यवस्थित भिजलं पाहिजे, प्रमाण व्यवस्थित पाहिजे. अर्धा किलो तांदळामध्ये म्हणजे जे पीठ निघालं ते 3 वाट्या पीठ निघालेलं आहे आणि 3 वाट्या पिठामध्ये मी 1 वाटी फुल्ल गूळ टाकलेला आहे. हे मात्र प्रमाण लक्षात ठेवा. अतिशय सुंदर असे हे अनारसे बनतात. चला तर आता हे अनारसे आपण करून घेतलेले आहेत. आता एक करून आपण हे अनारसे तळून घेणार आहोत. तळण्याची प्रक्रिया देखील अतिशय महत्त्वाची आहे, कारण इथं अनारसा तेलामध्ये सोडला तर काही जणांचं काय होतं की अनारसे हसतात. आता मी पहिल्यांदा व्हिडिओमध्ये पण सांगितलं की अनारसे हसतात. हसतात म्हणजेच काय, हसत नाहीत वगैरे, फक्त काय होतात ते फसतात म्हणजे ते अनारसे पूर्ण तेलात विरघळले जातात, फिसकटतात. म्हणून त्याला असं काहीजण म्हणतात की अनारसे तेलामध्ये हसतात. पण आपलं इथं पीठ असं बनलेलं आहे की ते अजिबात हसलेले नाहीत, म्हणजे फसलेले नाहीत अजिबात. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा कलर देखील आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. त्याला जाळी पण अतिशय सुंदर अशी उठलेली आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर तुम्हाला दुसरा एक अनारसा मी टाकून दाखवते. तुम्हाला जर इथं बघू शकता तुम्ही, इथं अतिशय सुंदर असे त्याला आपण त्याला म्हणतो जाळी आलेली आहे. तुम्ही इथं जर तुम्हाला जास्त म्हणजे 1, 3, 4 असे जर अनारसे टाकायचे असतील तर एकदम टाकायचं नाही. एक अनारसा टाकायचा, तो थोडासा वरती तळून आला की नंतर दुसरा अनारसा टाकायचा आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याच पद्धतीनं आपण इथं अनारसा तळून घ्यायचे आहेत. एकावर एक टाकले तर अनारसे सगळे तेलात विस्कटतात आणि फिसकटतात. त्यामुळं काय करायचं, एकदम सगळे टाकायचे नाहीत. बघू शकता तुम्ही इथं जो आपण पहिला गोळा घेतला होता त्या गोळ्यामध्ये एवढे अनारसे तयार झालेले आहेत, पाहू शकता. अतिशय भन्नाट आलेले आहेत. मी काय केलेलं आहे, ह्या जाळीवरती काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे ह्या जाळीवरती काढलेल्या आहेत आणि एक भांडं ठेवलेलं आहे. त्या भांड्यावरती ही जाळी ठेवलेली आहे आणि त्यावरती अनारसे ठेवलेले आहेत. का तर असं का करायचं, कारण त्यातलं जे काही एक्स्ट्राचं तेल असतं ते सगळं निथळलं जातं. बघा तुम्ही पाहू शकता, निथळलं की आपले अनारसे हे तेलकट होत नाहीत. गॅस मंद केल्यावरती देखील अनारसे हे तेलकट होतात आणि असंच जरी तुम्ही अनारसे ठेवला तरी देखील ते तेल शोषलेलं असतं, त्यामुळे जास्त तेलकट होऊ शकतात. बघा तुम्हाला इथं मी एक अनारसा फोडून दाखवते. अतिशय सुंदर असे हे जाळी त्याच्या आतमध्ये तयार झालेले आहे, म्हणजे पीठ मात्र आपलं जे तांदळाचं आपण बनवलेलं आहे ते अतिशय सुंदर झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा.